काय बोललास? बरडे याला आतमध्ये टाका. वहिनी, काय झालं? तुम्ही का रडताय? भावना, कमनशिबी लोकांच्या आयुष्यात असंच नेहमी रडणंच असतं ग. हे बघ, तुला वाटत असेल की तुझ्या पत्रिकेत दोष आहे म्हणून तू अपशकुनी आहे, कमनशिबी आहे. पण तुला एक खरं सांगू, माझ्या इतकी कमनशिबी बाई तू कधीच पाहिली नशील. मी या घरची मोठी सून आहे, पण मला कधीच तो मान मिळत नाही. पण आज आईने खमकेपणाने तुझी साथ दिली, मला खरंच भारी वाटलं. पण क्षणभर विचार केला की आईने हे माझ्यासाठी यांच्यासाठी कधीच नाही केलं. या घरात मला आणि यांना कायम दुय्यम वागणूक मिळते. एकीकडे बघितलं तर तुमच्या लग्नाला घरातल्या सगळ्यांचा विरोध होता, पण सगळे मान तुम्हाला मिळतात. सिद्धू आणि यांच्यामध्ये नेहमीच भेदभाव केला जातो आणि त्याचे परिणाम मला भोगावे लागतात. वहिनी, बरं झालं तुम्ही हे सगळं मला सांगितलं. तुमचं अगदी बरोबर आहे. तुम्ही आणि दादा घरातले मोठे आहात, त्यामुळे खरं तर सगळा मान तुम्हालाच मिळाला पाहिजे. मी तुम्हाला शब्द देते, मी आईंशी आणि आजींशी बोलते आणि आजच्या आरतीचा मान तुम्हाला आणि दादांनाच मिळेल याच्यासाठी विनंती करेन. खरंच खरंच. थँक्यू. मी वेंकीदादा, आरती वहिनी आणि वीणा वहिनींना सांगितलंय. त्या डिस्चार्जची प्रोसिजर पूर्ण करतायत. अहो, घरी गेल्यावर आजपासून सासूबाई आपल्या खोलीत आपल्याबरोबरच राहतील. त्यांना एकटं नाही सोडायचं. नो 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 नो, दिस कॅनॉट हॅपन. आजींना मलाच पुण्याच्या घरी घेऊन जावं लागेल. आजीला यांनी घरी नेलं आणि तिला शुद्ध आली तर मला काहीतरी करून आई बाबांना कन्व्हिन्स करावंच लागेल. आई, मला काय वाटतं, आजींना तुमच्याकडे नेण्याऐवजी माझ्या घरी नेलं तर? म्हणजे विचार करा, पुण्यात डॉक्टर आणि हॉस्पिटलच्या फॅसिलिटीज इथल्यापेक्षा ॲडव्हान्स्ड आहेत. तिथे ऑफकोर्स आजींना इथल्यापेक्षाही बेटर ट्रीटमेंट मिळेल. त्यात जानू पण तिथेच असल्यामुळे मला जानू आणि आजी दोघींची काळजी घेता येईल. आणि आई, हवं तर तुम्ही पण चला, तुम्हाला वाटत असेल तर. मला कळतं आहे की जानू आणि आजी दोघी तिथे असल्यामुळे तुमचंही मन नाही लागणार ना. जे आपण मदतीला हवं तर माणसं ठेवूया, काही प्रॉब्लेम नाही आहे. तुम्हा दोघांना काय वाटतं याबद्दल? जयंत, अरे आईला इथे ऍडमिट करून तू आमच्यावर अगोदरच खूप उपकार केलेस. आता आणखीन बाबा प्लीज, तुम्ही माझ्याशी तरी उपकारांची भाषा करू नका. मी काहीच केलेलं नाही आहे, सगळं तुम्हीच केलेलं आहे. अगदी हॉस्पिटलचं बिलही तुम्ही मला देऊ दिलं नाही. आणि मी पण फॅमिलीच आहे ना. अरे हो, पण म्हणून तुला आमच्यामुळे अजून त्रास व्हावा असं मला नाही वाटत. बाबा, जयंत बरोबर बोलतोय. म्हणजे आजी आणि मी आता कम्फर्टच्या दृष्टीने आमच्या घरी असणं जास्त योग्य आहे.
मी काय म्हणते, आई तू सुद्धा चल. आणि बाबा तुम्हाला चालणार असेल तर तुम्हीही या ना. पण आता मी मात्र माझ्याच घरी जाणार. आता तुम्ही दोघं म्हणताय तर ठीक आहे, आईला नेऊया तुमच्याकडे. परफेक्ट. मग आपण एक काम करूया, मी आणि जानू आजींना घेऊन पुढे जातो. आई बाबा तुम्ही आजींचं सामान घेऊन परस्पर तिकडे या. जावई बापू, तुमचं इतकं कौतुक वाटतंय ना मला. अहो कधी कधी रक्ताची माणसं एकमेकांसाठी उभी राहत नाही, पण तुम्ही आमचे जावई असून सुद्धा अगदी आमच्या पाठीचा कणा असल्यासारखे खंबीरपणे आमच्या बरोबर उभे आहात. तुमचे खूप खूप आभार. आई बाबा प्लीज तुम्ही माझे सतत आभार मानणं बंद करा. हो, हे मी खूप आपलेपणाने करतोय, खूप मनाने. आणि मीही तुमच्या कुटुंबाचाच भाग आहे ना, मुलगा मानता ना तुम्ही. मी वॉर्ड बॉईजला घेऊन येतो, आलोच. त्याने वर्दीला हात घातलाय, याला शिक्षा झालीच पाहिजे. याला आतमध्ये टाका. अरे काय करताय काय? आत टाका याला. पण साहेब यांनी केलंय काय? अहो त्याला आत टाकायला काय कारण तरी पाहिजे. म्हणजे तुमचे डोळे फुटलेत का? तुम्ही बघितलं नाही त्यांनी माझ्या कॉलरला हात घातला होता ते? नाही साहेब, आम्ही तर काहीच नाही बघितलं. साहेब कधी धरली त्यांनी तुमची कॉलर? अहो सर, आम्ही तर एवढंच बघितलं, हा केव्हाची तक्रार देतोय, पण आपण तक्रार नोंदून घेतच नाही आहोत. हा मुलगा तुमच्या सिनियरची कॉलर पकडतो आणि तुम्ही त्याला साथ देता. अहो साहेब, सिनियर बद्दल काही वाटण्यासाठी सिनियरने तसा वागला सुद्धा पाहिजे ना. काय बोललास? जास्त तोंड आलंय का तुला? एक तर तू पोलिसाच्या वर्दीला हात घातलायस. थांब, तुला चांगला इंगाच दाखवतो. कसं असतं ना साहेब, पोलिसांची वर्दी सर्वसामान्यांना इंगा दाखवण्यासाठी नसते. पोलिसांची वर्दी असते ती गुन्हेगाराला शिक्षा देण्यासाठी. तुम्ही पोलिसांची वर्दी घातली म्हणून तुम्ही पोलीस झालात असं समजू नका. पोलिसांच्या वर्दी सामान साहेब तेव्हाच मिळतो ज्या वर्दीच्या आतला माणूस प्रामाणिक असतो, तो भ्रष्टाचार करत नाही, लाच घेत नाही. साहेब तुम्ही जे आत्ता घातलंय ना ती वर्दी नाही, त्याला फक्त कपडे म्हणतात, कपडे. वर्दी तर यांच्या अंगावर आहे साहेब, कारण ते तुमच्यासारखे भ्रष्ट नाही आहेत. काय बोललास?